आता तुम्ही बऱ्याचदा ऐकता की बाबा मला SIP मध्ये इन्व्हेस्ट केली पाहिजे, गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट केली पाहिजे, पण घर हे किती इम्पॉर्टंट आहे बघा. तुम्ही तरुण आहात, तुम्हाला आता घर घ्यायचं नसतं, तुम्हाला आता जॉब करत करत तुमच्या पगारातली छोटीशी रक्कम तुम्हाला SIP ला वगैरे द्यायची असते, परंतु घर हे किती इम्पॉर्टंट आहे बघा. तुम्ही ज्यावेळेस तरुण असता, ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला जॉबला लागता, तर तुम्ही असे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये SIP मध्ये वगैरे इन्व्हेस्टमेंट न करता जर तुम्ही घरामध्ये इन्व्हेस्टमेंट जर केली, तर जे तुम्ही रेंटला राहता ना, रेंटवरती ज्यावेळेस राहता, त्यामुळे रेंटलच्या वेळेस तुम्ही बॅचलर राहता किंवा सुरुवातीला जर बॅचलर मध्ये असाल तर सोसायटीमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावे लागतात. काही सोसायटीमध्ये तर आम्ही म्हणजे असं बघितलंय की रेंटलला वेगळी वागणूक, ओनरला वेगळी वागणूक, रेंटलला पार्किंग नाहीये, ओनरचं पार्किंग राहणार, ओनरचं पार्किंग जरी असलं तरी रेंटलनं बाहेर गाडी लावायची. म्हणजे बरेचसे असे इश्यू, रेंटलकडे बघण्याचा दृष्टिकोन जे सोसायटीवाल्यांचा आहे की हा रेंटनी राहतो, किंवा त्यामुळे त्याच्याकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे, ओनरकडे बघण्याचा दृष्टिकोन, म्हणजे हा वेगवेगळा दृष्टिकोन का होतो, हा नाही व्हायला पाहिजे. कारण हा वेगवेगळा दृष्टिकोन जो होत आहे तो नाही होण्यासाठी आपल्याला पहिला आपला टार्गेट घेतलं पाहिजे की आपल्याला घर घेतलं पाहिजे. स्वतःचं घर असेल आपलं, तर तुम्ही तुमच्या आई वडिलांना किंवा तुमच्या लग्न झाल्यानंतर आता तर आपण बघतो तो विषय आहे त्याच्यामध्ये, तर की लग्न करायचं तर पहिला घर पाहिजे. लग्न करताना तुम्हाला काय कोणी SIP विचारत नाही किती आहे तुमच्याकडे गोल्ड किती तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले किंवा तुम्ही कोणत्या पॉलिसीज काढलेत. आजपर्यंत तुम्ही कधी बघितले की लग्न करताना की तुम्हाला ह्या SIP इन्शुरन्स पॉलिसीज विचारलेल्या आहेत? काय विचारतात, तर घर आहे का तुमचं? तर तुम्हाला जे आहे ते पहिला घर घेतलं पाहिजे. बाकीच्या इन्व्हेस्टमेंटपेक्षा तुमचं रिअल इस्टेटमध्ये जी इन्व्हेस्टमेंट असेल घर घ्यायची, ती तुमचं राहण्यासाठी तुम्हाला तिथं एक तुमचं प्रेस्टिज पण मिळतं आणि तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा रेट सुद्धा वाढलेला असतो. नाहीतर तुम्ही मग सुरुवातीला तर कोणत्याही बाकीच्या इन्शुरन्स तर बाकीचे ते मॅन्डेटरी आहेच, परंतु त्याच्यापेक्षाही घर किती महत्वाचं आहे ते मी तुम्हाला सध्या आता सांगितलेलं आहे.